अध्ययन निष्पत्ती. वाचलेला मजकूर दैनंदिन अनुभव यांची सांगड घालून त्यातून निर्माण झालेल्या संवेदना आणि विचार तोंडी किंवा लेखी स्वरूपात व्यक्त करतात. इयत्ता 10वी, विषय मराठी. कवितेचे नाव औक्षण, माध्यम इंग्रजी. प्रश्न 1. औक्षण या कवितेच्या कवयित्री कोण आहेत? 1. जयश्री रुईकर, 2. इंदिरा संत, 3. अंजली कुलकर्णी, 4. बहिणाबाई चौधरी. इंदिरा संत. प्रश्न 2. कवयित्रीच्या मते डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते? 1. दीनदुबळ्यांचे, 2. शौर्यगाथांचे, 3. विजयाची दौड, 4. जिद्दीचे. विजयाची दौड. प्रश्न 3. सैनिकांचे औक्षण कसे केले जाते? 1. भरलेल्या डोळ्याने, 2. भाकरीच्या तुकड्याने, 3. तबकातील निरंजनाने, 4. डोळ्यातील आसवांच्या ज्योतीने. डोळ्यातील आसवांच्या ज्योतीने. प्रश्न 4. कवितेतील दीनदुबळे म्हणजे कोण? 1. कष्टाचे पैसे नसलेले, 2. सैनिकांबरोबर लढणारे, 3. शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेले, 4. सैनिकांचा अभिमान बाळगणारे. सैनिकांचा अभिमान बाळगणारे. प्रश्न 5. जीव ओवाळावा तरी कसा? हा प्रश्न पडतो कारण 1. जीव अगदी लहान आहे, 2. हातात निरंजन नाही, 3. डोळ्यात आसवे नाही, 4. जवानांची विजयी दौड. जीव अगदी लहान आहे. प्रश्न 6. कवितेतील कवयित्रीच्या मते कोणापुढे लोकांची शान तोकडी पडते? 1. शौर्यगाथेपुढे, 2. द्रव्यापुढे, 3. जिद्दीपुढे, 4. दीनदुबळ्यांपुढे. शौर्यगाथेपुढे. प्रश्न 7. कवयित्रीच्या मते जवानांचे पाऊल कसे आहे? 1. शौर्याचे, 2. जिद्दीचे, 3. विजयाचे, 4. कष्टाचे. जिद्दीचे. प्रश्न 8. पुढील कंसातील विरामचिन्ह कोणते? 1. अर्धविराम, 2. स्वल्पविराम, 3. अपसरण, 4. अवतरण. अर्धविराम. प्रश्न 9. गटात न बसणारा शब्द सांगा. डोळे, हात, नजर, पाय, कान. 1. नजर, 2. कान, 3. डोळे, 4. पाय. नजर. प्रश्न 10. डोळ्यातील आसवाने ज्योत ज्योत पाजळावी या वाक्यातील रस कोणता ते सांगा. 1. वीररस, 2. करुण रस, 3. हास्यरस, 4. शृंगार रस.
2 करुण रस. प्रश्न 11. सन्मान या शब्दाचा पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता? 1 असन्मान, 2 अभिमान, 3 सत्कार, 4 अपमान. 4 अपमान. श्री प्रशांत पांडुरंग दळवे, शाळा बोर्डवे नंबर 3, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, UDIS नंबर 27330301003.